तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण संभाव्य पॅटर्न जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे वेन आकृतीमधले संभाव्य पॅटर्न काय येतील हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, सध्याचा परीक्षा पद्धतीचा पॅटर्न पाहता वेन आकृती अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि एकदम बेसिक प्रकारचे पण प्रश्न आपले चुकतात का चुकतात ते आज कव्हर होणार आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे सांगतोय ते पहिलं करायचं। लक्षात ठेवा, तुमचं माझं एक टार्गेट असलं पाहिजे। माझा प्रत्येक विद्यार्थी 15च्या वरती कसा जाईल 20 पैकी हे माझं पहिलं टार्गेट आहे। 15च्या वरती 16, 17, 18 हे टार्गेट आहे। जे काय सांगतोय ते व्यवस्थित पचवा। एक्स्ट्रा तुमचा जो अभ्यास चालू आहे ते चालू ठेवा, त्याला मी खंड पाडणार नाही, पण ही गोष्ट करायची। अशाच पॅटर्नचा प्रश्न तुम्हाला दिसेल। सगळ्यात महत्त्वाचं बघा, पहिला पॅटर्न तुम्हाला काय केलं जातं तर एखादी आकृती दिली जाते, अशी आकृती दिली जाते आणि ही आकृती या शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहासाठी योग्य राहील। जसं की प्रश्न पहा, खालील वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत, कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो? यांच्यापैकी कोणता पर्याय हा वेन आकृती योग्य दर्शवतो? क्लिअर 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 समजून घ्या। तुम्ही काय करता, सोपा प्रश्न आहे, 2-3 सेकंदात टिक होईल, पण तुम्ही काय करता माहितीये का, बरोबर उत्तर शोधता। हेच तर तुमचं चुकतंय, बरोबर उत्तर शोधू नका। बऱ्याच जणांना एकदम सोपा प्रश्न चुकून येत आहेत। बरोबर उत्तर शोधण्याच्या मागे लागू नका। तर इथं शब्द पाहून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बाबा इतिहास वेगळं शास्त्र आहे, भूगोल वेगळा विषय, नागरिकशास्त्र वेगळा विषय, मग हे तिन्ही वेगळे हे याच्या आकृतीत बसू शकत नाही। भारत, आशिया, युरोप, जिओग्राफी आपलं आशिया खंडामध्ये भारत आहे, युरोप वेगळा आहे, हे येऊ शकत नाही। 100% 2 पर्याय इलिमिनेट होतातच। आता राहिलेल्या 2 पर्यायामध्ये क्लिअरिटी जर कळत नसेल तर थोडं 2 बघा, फुले, सुवासिक पांढरा आणि कप बशी चहा। आता पुढे काय करावं हे प्रकार कळे ना। मग कप बशी चहा, तुमच्यापैकी एखादा म्हटला हा चहा घेतलाय सर मी, हा कप आहे आणि बशी आहे, तर हे का बसत नाही? तर तुम्हाला कळलं पाहिजे की चहाचा मेन रोल, सगळा टोटल रोल चहा, कपचा टोटल रोल चहा आहे। म्हणजे कप हा टोटल फक्त आणि फक्त यूज कशासाठी केला जातो? चहासाठी। म्हणजे चहाच्या आतमध्ये कंपल्सरी कप यायला पाहिजे। आणि बशीचंही तसंच आहे, बशीचा टोटल रोल कप चहा आहे, म्हणजे ही गोष्ट यायला पाहिजे। म्हणजे ही आकृती चहा कप बसासाठी होऊ शकत नाही, म्हणजे हा पर्याय गेला। आता राहिला प्रश्न कोणता तर हा फुले, सुवासिक, पांढरा। मग कुठे फुले, कुठे सुवासिक, कुठे पांढरा? तर मी मध्ये दोघांचा कॉमन फुले ठेवलं, हा सुवासिक ठेवलं आणि पुढे काय ठेवलं, पांढरं ठेवलं, तर बसतंय। बघा, काही फुले सुवासिक आहेत, काही फुले पांढरे आहेत। क्लिअर की नाही? म्हणजेच ऑप्शन नंबर किती बरोबर आहे? 3 बरोबर आहे। करेक्ट। आयोगाचं म्हणणं काय की आम्ही जे 4 पर्याय दिलेत त्यातल्या सर्वात जवळचा पर्याय निवडा, म्हणून ऑप्शन 3 आहे। खरं तर या 3 शब्दांसाठी ही पण आकृती योग्य नाही ठरत, कारण का जर मला म्हणायचं म्हटलं तर काही पांढरी फुले सुवासिक आहेत, सांगा बरं कुठं? नाही सांगतायत। पण आयोग म्हणतं तुला लई येतंय, दाखवू नको। काय दाखव? आम्ही जे 4 पर्याय दिले त्यातला सर्वात जवळचा निवड। सर्वात जवळचा किती आहे? 3। मग याला काय शिकण, तुम्ही काय करणार? योग्य नाही शोधायचं, चुकीचे इलिमिनेट करायचे, लक्षात ठेवा। बघा पुढचा प्रश्न तसाच काय दिला होता, शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती। शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती। शिक्षक मी, लेखक मी, लक्षात द्या, विवाहित व्यक्ती मी, म्हणजे शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती। क्लिअर गोष्ट आहे। म्हणजे मी तिन्ही रोल मध्ये आहे ना, मग 3 वेगळं कसं होईल? चूक। करेक्ट ना? हे असं वेगळं कसं होईल? मी शिक्षक आणि मी लेखक, मग मी काय अविवाहित आहे का? नाही, मग हे पण नाही। मग काय होऊ शकतं? हे होऊ शकतं का? काय होऊ शकतं? शिक्षकाच्या आतमध्ये सगळे किंवा विवाहित व्यक्ती सगळे शिक्षक विवाहित आहेत का? नाही, म्हणजे हे इलिमिनेट झालं। मग हे बसतंय बाबा कसं? इथं शिक्षक आहे, इथं लेखक आहे, इथं विवाहित व्यक्ती आहे। म्हणजे काही शिक्षक असे आहेत जे लेखक पण आहे आणि विवाहित पण आहे, ते इथं। काही लेखक विवाहित आहे जे शिक्षक नाही, ते इथं। हे कळलं पाहिजे। शब्दावरून आपल्याला आकृती निवडता आलीच पाहिजे। बरोबर शोधण्याच्या नादी लागू नका, नाहीतर चुकाल। चुकीचे गायब करा, पर्याय इलिमिनेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं।
बघा पुढचा त्याच टाईपचा प्रश्न मी सांगितलाय तुम्हाला, जरा प्रॅक्टिस व्हावी म्हणून 3-4 प्रश्न घेतलेत. सोबतची वेणाकृती विविध भाषा बोलणाऱ्या व्यक्ती प्रतिरूपित करते. वर्तुळ मराठी, वर्तुळ कोणासाठी आहे? मराठी माणसासाठी वर्तुळ आहे. त्रिकोण गुजरातीवाल्यांसाठी आहे. पंचकोण कन्नडसाठी आहे आणि चौरस हिंदी बोलणाऱ्या लोकांसाठी आहे. काय विचारलंय? क्षेत्र ए प्रतिरूपित करणाऱ्या व्यक्ती. क्षेत्र ए काय सांगतंय? ए. आता इथं ए जर पाहिला तर हा ए हा वर्तुळामध्ये पण आहे, ए हा चौकोनामध्ये पण आहे, ए हा पंचकोनामध्ये पण आहे, पण ए हा त्रिकोणामध्ये दिसत नाही. त्रिकोण कोणासाठी आहे? गुजराती. म्हणजे गुजराती सोडून गुजराती खेरीज, म्हणजे गुजराती खेरीज सर्व भाषा. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या टाईपचे प्रश्न येत आहेत, गोष्ट लक्षात ठेवा. आता दुसरा कोणता टाईप येतो यातला? तर शाब्दिक उदाहरण. मग शाब्दिक उदाहरणामध्ये 2 घटक आहे का 3 घटक आहे हा प्रकार विचारला जातो. जसं की बघा, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. टोटल किती खेळाडू आहेत? एकूण खेळाडू किती आहेत? 80. बर, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतायत. कबड्डी खेळतायत, फक्त कबड्डी नाही, कबड्डी खेळतात, मग दुसरा खेळ खेळू शकतात. 48 खेळाडू क्रिकेट खेळतात, 48 क्रिकेट, आणि 12 खेळाडू दोन्ही खेळतात. म्हणजे मला 2च खेळ दिलेत मित्रांनो. 2 खेळ 2 घटक म्हणले की डायग्राम कंपल्सरी ही. मग काय आहे इथं? हा आहे कोणता? कबड्डी. कबड्डी कबड्डीसाठी हे, आणि हा जो आहे तो क्रिकेटसाठी आहे. सुरुवात कुठून करावी? तर दोघांमध्ये कॉमन पासून करावी. 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट खेळतात, मग हे 12 इथं. मित्रांनो, कबड्डी खेळणारे टोटल किती आहेत? तर 36 आहे. 36 मधून 12 गेले 24. 24 फक्त कबड्डी खेळतात. क्रिकेट खेळणारे टोटल किती आहेत? 48. 48 मधून 12 गेले 36. 36 फक्त क्रिकेट खेळतात. मग या सगळ्यांची जर बेरीज केली तर हे खेळतायत. मग काय? 24 + 12 36. 36 आणि 36 किती? 72 लोक क्रिकेट खेळतायत. 72 लोक खेळतायत. किती पैकी? 80 पैकी 72 खेळतायत. म्हणजे 80 पैकी 8 लोक खेळत नाही. टक्क्यामध्ये विचारलंय, गुणिले 100. 0 8 ला 8 गेला, म्हणजे किती टक्के खेळत नाही? 10% लोक खेळत नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळलं? अशी 2 आकृत्यांचा भाग तुम्हाला परीक्षेला येतो, लक्षात ठेवा. 2 घटक 2 घटक. अजून प्रश्न पाहूया. बघा, एका 100 विद्यार्थ्यांच्या, किती विद्यार्थी बघा, 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण आणि 8 विद्यार्थी गणित व दोन्ही विषयात अनुत्तीर्ण. बघा आयोगाचा ट्रॅप, लक्षात ठेवा. 3ही शब्द एकाच एककात पाहिजे. उत्तीर्ण उत्तीर्ण, इथं पण उत्तीर्णच पाहिजे होता. इथं अनुत्तीर्ण, इथं उत्तीर्ण, इथं उत्तीर्ण आहे. मग कन्वर्जन एका टाईपमध्ये करा. एकतर सगळे उत्तीर्ण तरी करा किंवा सगळे अनुत्तीर्ण तरी करा. मग कसं करू शकतो? जे कॉमन आहे ना, कॉमन दोघांचं मिळून अनुत्तीर्ण आहे ना, मग बाकीचे अनुत्तीर्ण करा. चला बघा, 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण म्हणजे 60 अनुत्तीर्ण. का बरं? कारण टोटल किती आहेत? 100 आहेत. बरोबर. पुढे 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण म्हणजे 40 अनुत्तीर्ण. म्हणजे अणु 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 बघा, इथं 60 अणु, 40 अणु आणि टोटल एकूण अणु 8. म्हणजे अणु 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 विषय आला, सगळे एकाकात आलं पाहिजे. उत्तीर्ण उत्तीर्ण उत्तीर्ण, अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण, पास पास पास, नापास नापास नापास. शब्द लक्षात ठेवा. मी अणुचा विचार करतोय, मग इथे कोण आहे? ते गणित आहे. पुढचं काय आहे? इंग्रजी आहे. हे सगळं विचार चाललाय ते अणुचा चाललाय, लक्षात ठेवा. मग दोघांमध्ये अनुत्तीर्ण किती? 8. गणितात अनुत्तीर्ण किती? 60. 60 पैकी 8 गेले 52. इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण किती? 40. त्यापैकी 8 गेले 32. ह्या सगळ्यांची बेरीज केली, टोटल अनुत्तीर्ण आले 8 आणि 32 40. 40 आणि 52 झाले 92. 92 100 पैकी 92 अणु या अणु. मग उत्तीर्ण किती रे? 8. ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळलं? हे ट्रॅप असतात. 2च घटक आहे, फक्त एकाच याच्यामध्ये पॅटर्न मध्ये आहे का ते पाहायचं. बघा अजून टक्क्यामध्ये दिलं तरी तीच गोष्ट. एका गावात मराठी जाणणारे 82% आहेत, हिंदी जाणणारे 76% आहेत आणि दोन्ही भाषा जाणणाऱ्या लोकांची टक्केवारी डायरेक्ट आकडा दिलाय. जर गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% असतील तर गावाची लोकसंख्या काय? मित्रांनो क्लिअर झालं मला. जाणणारे जाणणारे जाणणारे, मला टोटल एकूण लोक किती आहेत मित्रांनो? एकूण आहे 100% बरं का. त्याचं विभाजन
8% न जाणणारे, न जाणणारे, न जाणणारे आणि 92% जाणणारे. मग या 92%मध्ये म्हणजे या तिघांची बेरीज 92% येणार हे मला क्लिअर कळतं. तिघांची बेरीज जाणणाऱ्यांचा विचार करतोय मी, कारण टोटल 100%पैकी 8% लोक जे कोणतीच भाषा जाणत नाही, म्हणजे जे जाणणार मग भले मराठी असू नाही तर हिंदी असू, जाणणारे किती टोटल 92%. मग या तिघांचा विचार केला तर 92 यायला पाहिजे. मग हा जो विषय आहे तो आहे कशाचा बघा, ही मराठी माणसं आहेत आणि पुढची जी आहे ते हिंदी माणसं आहेत. मग आता महत्वाचा मुद्दा आपण कॉमन पासून चालू करतो. टक्क्यांचा विषय मग टक्के कळलं पाहिजे. मग मला एक गोष्ट क्लिअर कळते, ह्या तिघांची बेरीज 92 येते. मग आता आपल्याला दोघं म्हणजे ह्या टोटल मराठीची एवढ्या गोलाची किंमत 82 दिली आणि हिंदीची किंमत किती दिली, 76 दिली, बरोबर की नाही. मग या दोघांपैकी कोणता तरी आकडा कॉमन असणार. मग तो कॉमन कसा, तर 82 आणि 76 ची बेरीज करा, 2 आणि 6 8, बरोबर, आणि इकडे केला तर 158 आणि याच्यातून फक्त 92 वजा करा. 92 वजा करा किती येते बघा, तर याची वजाबाकी 6 6 म्हणजे मध्ये आलं 66%. 66% लोक अशी आहेत की जे मराठी भाषा जाणतात, हिंदी पण भाषा जाणतात. मग मराठी जाणणारे फक्त मराठी किती होतील, तर 66 मधून 82 गेले 16%, बरोबर. 82 मधून 66 गेले 16%. हिंदी 76 म्हणजे 10% आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर 92% ते जाणणारे. आता आपल्याला काय विचारलंय, तर दोन्ही भाषा जाणणारे दिलेत किती, 22 44, म्हणजे 66% म्हणजे 22 44, तर 100% म्हणजे किती, एकूण लोक. मग बघा आता कॅल्क्युलेशन करून, 22 ने भाग जाईल, 22 त्रिक 66, 22 एके 22, 0, 22 दुने 44. मग या इथं 3 ने भागलं, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 34 गुणिले 10 100 म्हणजे 3400, म्हणजे टोटल लोक 3400. ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळलं. थोडासा डीप मध्ये विचारायचं झालं तर असा विचारला जाऊ शकतो. असे 2 घटकांचा प्रश्न येईल, किंवा जर हार्डली थोडं अवघड विचारायचं झालं तर फार म्हणजे 1% पॉसिबिलिटी फक्त, तर 3 घटकांचा प्रश्न येऊ शकतो. 3 घटकांचा कोणता, एका गावातील 800 लोकांपैकी 288 लोक चहा पितात, 188 लोक कॉफी पितात आणि 324 लोक दूध घेतात. मित्रांनो टोटल 3 प्रकारची लोक आहेत, चहा पिणारे, पुढे कॉफी पिणारे आणि दूध पिणारे. हा जो गोल आहे तो चहाचा आहे, हा जो गोल आहे तो कॉफीचा आहे, कॉफी, आणि पुढचा जो गोल आहे तो कशाचा आहे, दूध दूध दूध, बरोबर. नेहमी लक्षात ठेवा सुरुवात कुठून करावी, तिघांचं कॉमन. किती लोक आहेत ते तिन्ही पितात, बघा 20 लोक तिन्ही पितात म्हणजे आलं 20, करेक्ट. ठीक आहे. टोटल चहा पिणारे मला माहिती होते 288, टोटल कॉफी पिणारे मला माहिती 188 आणि टोटल दूध पिणारे किती आहेत, 324 आहेत, 324 आहेत. ठीक आहे. आता याच्यात माहिती भरूया आपण, काय होते बघा. काय दिलंय पुढे, 80 लोक कॉफी व दूध पितात, कॉफी व दूध, कॉफी व दूध म्हणजे ह्या एवढ्या पार्टची बेरीज, एवढ्या पार्टचं किंमत येणार 80. 80 पैकी 20 गेले, राहिले किती रे, 60. क्लिअर क्लिअर. बघा 84 लोक दूध व चहा पितात, दूध व चहा म्हणजे हा जो पार्ट आहे यांची बेरीज 84 येणार. 84 मधून 20 गेले 64. पुढे 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 बघा 100 लोक कॉफी व चहा, ह्या दोघांचा कॉमन पार्ट आहे, याची किंमत 100 येणार. 100 पैकी 20 गेले 80. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता बघा मित्रांनो, आता ह्या टोटल चहावाले किती, चहावाले 288 टोटल, मग यातली एवढी किंमत येईल ना, म्हणजे 288 मधून हे वजा करा, 288 मधून 80 आणि 20 100, 164 वजा करा, 288 वजा 164, हे 4 हे 2 1, 124 येणार. 124 लोक फक्त चहा पितात. तसंच कॉफीचंही हे 100 160 वजा करा फक्त याच्यातून, 160 वजा करा तर किती येते, फक्त 28, म्हणजे फक्त 28 लोक अशी आहेत जे फक्त कॉफी पितात. आता 324 मधून काय वजा करू, तर या दोघांची बेरीज, मग 144 किती बघा, 80 144, 324 वजा 144 0. बघा पुढे काय येतंय, 14 म्हणजे 18, 180 आलं, हे 180. एवढी जी लोक आहेत एवढी सगळी हे काही ना काही पितात. मग काय विचारले, 800 पैकी न पिणारे विचारले, मग या सगळ्यांची बेरीज करा, मग न पिणारे आपल्याला काढता येतात. मग बेरीज करूया आपण, चला बघा. पहिलं आतलं 80 20 100 160,
बरोबर. 160 आणि 64 म्हणजे किती होते 224. 224 आता लिहितो किंवा एकक स्थान जायला पाहिजे खरं तर मी 8 8 8 8 आणि 4 12 12 16 ठीक आहे 16 हातचा आला 1 1 1 आणि 8 9 9 आणि 6 15 15 आणि 2 17 17 आणि 6 17 आणि 6 23 23 आणि 2 25 25 आणि 8 33 33 आणि 2 33 आणि 2 किती तर 33 आणि 2 35 हातचा आला 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5 556 हे कशातून वजा करा 800 मधून वजा करा बस हो गया. मग यांची वजाबाकी किती 4 बरोबर. हातचा 79 झालं 79 मधून 55 गेले तर किती झाले बघा तर 79 मधून 9तून 5 गेले 4 2 244 ऑप्शन नंबर किती 4. एवढी लोक आहेत ती काही पीत नाही. अशा पद्धतीनं जर हार्ड लेवलचा प्रश्न विचारायचा झाला थोडी लेवल वाढवायचं झालं तर अशा प्रकारचा 3 घटकांचा प्रश्न तुम्हाला येईल. गोष्ट लक्षात ठेवा मी सगळ्या व्हरायटीचे प्रश्न जे आहे ना ते बूस्टर टेस्ट सिरीज 1 असू द्या बूस्टर टेस्ट सिरीज 2 असू द्या किंवा जे गेम चेंजरला होते त्यांना ह्या टेस्टमध्ये सगळे ऍड केले होते प्रॅक्टिसच्या माध्यमातून. आयोग PYQ डोळ्यासमोर माझ्या PYQच्या माध्यमातून तुमचा पेपर येणार ही गोष्ट लक्षात ठेवा. जे विद्यार्थी मित्र अजून टेस्ट सोडवलेली नाहीये 1 सोडवली पण 2 नाही सोडवली किंवा अजून सोडवलीच नाही अशा विद्यार्थी मित्रांनी आपल्या ॲपवर जायचं. एकतर बूस्टर टेस्ट सिरीज बघा बूस्टर 2.0 बूस्टर 2.0 किंवा 1.0 ही 2 टेस्ट आणि त्याचबरोबर 1 डे रिव्हिजन बॅच करायची बस बाकी काही करायची गरज नाही. तुम्हाला फॅक्ट सांगतो पेपर झाल्या मी या पुस्तकांचे स्क्रीनशॉट PYQच्या आधारे कसा पेपर आला ह्याचं दूध का दूध और पाणी का पाणी दाखवणार. कारण आयोग PYQ वरतीच नाव आणि आकडे बदलणार पण पॅटर्न तोच राहणार. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आयोग 100% एक गोष्ट करणार गंगाधर ही शक्तिमान आहे शक्तिमान ही गंगाधर 100%. पण आपल्याला माहिती आहे का हे लक्षात ठेवा. तेव्हा प्रॅक्टिस करताना आपण जी बूस्टर टेस्ट सिरीज ज्या आहेत पेपर टेलिग्रामला आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्रामला बरोबर 12 वाजता मी पेपर टाकतोय ते पेपर सोडवा कसंही सोडवा बाबांनो. मोबाईलवर सोडवा पुण्यात असाल तर अकॅडमीवर माझ्या येऊन सोडवा तुमचा झेरॉक्सचा खर्च मी करतो काही काळजी करू नका. या सोडवा प्रॅक्टिस करा एवढंच मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये जो संभाव्य पॅटर्नचा आहे भेटू. धन्यवाद.